आवाज येतो ना माझा? दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेत, पाठ सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. स्थिर सुखमासनम आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणा. जाणीव आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. प्राणधारणा करणार आहोत. श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती, 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपलं संपूर्ण मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. पोटाला मिळणारे हलकेसे स्ट्रोक्स याची जाणीव. सावकाश कृती थांबवायची. 20 ते 25 आवर्तनानंतर मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी करणार आहोत. 3 मकार लांबवलेले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. आपला आवाज आपल्यालाच येईल इतक्या हळू आवाजामध्ये आपण हे उच्चार करणार आहोत. आणि पुन्हा एकदा आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. ओम. प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
हे आपलं हा शेवटचा आपला वीक आहे. तर या आठवड्यामध्ये आपण म्हणजे या महिन्याचा शेवटचा वीक आपण वेगवेगळ्या सिस्टीम वरती साधना घेणार आहोत. तर आज आपला विषय असणार आहे आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठीचा कणा. तर ज्यांना पाठकड्याची खूप जास्त दुखणी आहेत त्यांनी फॉरवर्ड बेंड वाली जी आसनं आहेत म्हणजे पुढे झुकणारी आसनं टाळायची आहेत. आता आपण करताना यथाशक्ती प्रयत्न करा. खूप जास्त जर पेनिंग होत असेल तर करणं थांबायचं आहे. एवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा आपली पाठ दुखते तेव्हा आपण नकळत पुढे असं झुकतो. तर तसं न करता एक हलकासा बॅकवर्ड बेंड द्यायचा म्हणजे पाठीला आधार मिळतो. बऱ्याचदा पाठ दुखायला लागली की आपण थोडंसं पुढे झुकण्याची आपली कृती होते की आपल्याला असं वाटतं की पाठ आपली थांबेल. पण तसं होत नाही, जास्त त्याला इजा होते. त्यामुळे हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा म्हणजे पाठकड्याला जास्त त्रास होत नाही. तर आता सुरुवात करूया. आपण सुरुवात आज स्टँडिंग पासून करणार आहोत. उठून उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर. दोन्ही हात कमरेवर घ्यायचे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. आणि आता पुन्हा आपण सुरुवात करणार आहोत नेक रोटेशन पासून. जसं आपण रोजच करतो. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान उजवीकडे. पुन्हा श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. लास्ट राऊंड. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत मध्यभागी. श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत मध्यभागी मान सरळ असेल. आता हलकीशी टिल्ट करूया. पुन्हा एकदा श्वास घेत घेत मान उजवीकडे नेऊया. उजवा कान उजव्या खांद्याकडे. श्वास सोडत मध्यभागी येऊया. पुन्हा श्वास घेत डावीकडे. श्वास सोडत मध्यभागी. श्वासाशी आधारित एकदा उजव्या बाजूला आपला मान टिल्ट होईल आणि एकदा डाव्या बाजूला. अजून एकदा आकृती 3 वेळा आपण प्रत्येक बाजूने करून घेतोय. बरोबर. सावकाश मान सरळ. आणि आता आपण करणार आहोत आपली मान अप अँड डाऊन. पुन्हा एकदा श्वास घेत मान वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश कृती. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. मान उजवीकडे पाठीमागे. डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे. उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश आणि जाणीवपूर्वक कृती. हालचाल फक्त आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये होतीये याकडे लक्ष. मध्यभागी येऊन थांबायचं. सावकाश मान सरळ करायचे. दोन्ही हात खाली. पायामध्ये अंतर अजून थोडस वाढवायचंय. करणार आहोत कटी चक्रासन. पाठीच्या मणक्याला हलकासा ट्विस्ट. दोन्ही हात जे आहेत हे खांद्यातून सरळ करायचे आणि आता सुरुवात करूया. एकदा उजवीकडे डाव्या पायाची टाच पाहूया आणि मग डावीकडे उजव्या पायाची टाच पाहूया. अशा प्रकारे डायनॅमिक हालचाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मध्यभागी येऊन थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, नजर समोर. आणि आता हळूहळू दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर नेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया. तळवे सिलिंगकडे. पाठकड्याला उभ्या कक्षेमध्ये आलेला खेच त्याकडे लक्ष. नजर समोर. जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा आहे आणि आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. आपण करणार आहोत तिर्यक ताडासन. नजर समोर. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा पण वरती ताणले गेलेले आहेत याकडे लक्ष. आणि आता सुरुवात करूया.
एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. फक्त कमरेतून हालचाल होईल आपली, आपल्याला कुठेही पाय फोल्ड करायचे नाहीये. आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उजवीकडे खाली बेंड व्हायचंय. पुन्हा श्वास घेत मध्यभागी, श्वास सोडत डावीकडे. बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. पायामधलं अंतर कमी करूया. हाताच्या बोटांचे गुंफण सोडून देऊया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना अ उ म करत आपल्याला हात खाली घ्यायचे. सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत विश्रांती. मान मध्ये सैल सोडून द्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती आपली वाढलेली नसेल असं मी समजते, कारण की आपण कुठेही हेवी न करता पुन्हा हात खाली घेताना अकार उकार केलाय. करणार आहोत आपण हस्त उत्तानासन आणि हस्त पादासन एकत्रित. आपल्याला दोन्ही हात स्विंग करायचे आहेत. तर इथे दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात सरळ श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे, बॅकवर्ड बेंड. आणि श्वास सोडत खाली. आपले हात जास्तीत जास्त वरती घेण्याचा प्रयत्न, जसं आपण झोका घेतो त्याप्रमाणे कृती. ठीक आहे. तर पुन्हा ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फॉरवर्ड बेंड करणं टाळा. तर आता सुरुवात करूया. मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे व्यवस्थित दिसेल. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 4. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 5. सावकाश थांबायचंय तिथल्या तिथेच. पुन्हा एकदा विश्रांती. एक श्वास म्हणून घ्यायचा. संपूर्ण श्वास तोंडाने सोडून द्यायचा. करणार आहोत त्रिकोणासन. जास्तीत जास्त दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. पाठीच्या मणक्याला आपल्याला ट्विस्ट आपण देणार आहोत. एक हलकासा पीळ. दोन्ही हात आपले खांद्यातून सरळ. आता एक श्वास भरून घेत पुन्हा एकदा एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. श्वास घेत घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे. आपली अपर बॉडी जमिनीला समांतर. आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. डावं पाऊल, अँकल, पोटरी, गुडघा पकडायचा प्रयत्न करा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर असेल. डावा खांदा एकदम रिलॅक्स करा आणि लक्ष आपल्या डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे बघा, जाणीव आपल्या कमरेपासून पुन्हा एकदा लोअर बॅक पर्यंत घेऊन जाऊया. तिथे आपल्याला काही वेगळेपणा जाणवतोय का, काही लक्ष आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबूया. 5 4 3 2 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत उजवा हात पुन्हा एकदा खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. पायामधलं अंतर तेवढंच ठेवायचंय. पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्यातून सरळ. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेत एक हलकासा बॅकवर्ड बेंड. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे. आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. डाव्या हाताने उजवं पाऊल, अँकल, पोटरी पकडायचा प्रयत्न किंवा गुडघा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. मगर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. उजवा खांदा एकदम रिलॅक्स आणि पुन्हा जाणीव आपली लोअर बॅक पासून आपल्या मानेच्या मणक्यापर्यंत. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. उलट चाल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत डावा हात पुन्हा खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि विश्रांती.
जाणीव आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण आता बद्ध हस्त. पुन्हा दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर, पावलांमध्ये हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत. हातांची बोटं आणि ती आपल्या सीट पासून थोडीशी लांब ठेवायची. बघा या, दोन्ही पाय आपले गुडघ्यातनं सरळ असतील. आपण संपूर्ण एका सरळ रेषेमध्ये उभे आहोत. नकळत पोट किंवा आपला सीटचा भाग जास्त मागे जातो, तर तसं न करता आपल्याला व्यवस्थित उभं राहायचंय. थोडस पावलांमध्ये अंतर घ्या म्हणजे तोल जाणार नाही. आपल्या हाताची पकड सीट पासून थोडीशी लांब आहे. आणि आता आपल्याला फक्त एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. तर दोन्ही हात जे आहेत हे आधी जमिनीकडे ताणून घ्या. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने ताणा. आधी मानेतून मागे न जाता आधी हात जमिनीच्या दिशेने ताणून घ्या. आणि मग आपला चेहरा सिलिंगला समांतर करा. असं इमॅजिन करा की आपल्या हातावरती कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात अजून जमिनीकडे ताणले गेले. बघा पूर्णपणे पाठीच्या मणक्यावरती प्रेशर आलेला आहे. तोंड बंद, श्वास चालू. छान. उलट चाल करूया. आधी मान मध्यभागी येईल. खांदे आधी रिलॅक्स करा. एकदम रिलॅक्स करा आधी खांदे. आणि मग हाताच्या बोटांची पकड सोडून द्या. आणि पुन्हा एकदा विश्रांती. पाठीच्या मणक्यावरती एक खूप सारा प्रेशर होतं. गळ्यापासून पोटापर्यंत ताण होता. या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि आता आपण करणार आहोत याला कॉम्प्लिमेंट करणार दंड स्थितीमध्ये पवन मुक्तासन. तर इथे आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा आहे. भिंतीला टेकून उभं राहायचं. कुठेही भिंत किंवा तुमच्या जो काही मागे सपोर्ट असेल ना त्याला टेकून उभं राहायचं. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता आपला उजवा जो पाय आहे ना तो फोल्ड करा. उजवा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या आणि उजव्या पायाला आपल्या हाताचा विळखा द्या. बरोबर. हा, हाताचा विळखा. नजर समोर. आपण भिंतीचा आधार यासाठी घेतोय की आपला तोल नको जाईल. आपल्या पाठीच्या मणक्याला म्हणजे पाठकण्याला कुठेतरी एक सपोर्ट आहे म्हणून आपण भिंतीचा आधार घेतलाय. बरोबर. आता बघा इथे पूर्णपणे पोटावरती प्रेशर येतोय. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान पुढे झुकवू नका. बाकीच्यांनी आपली हनुवटी उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. हनुवटी किंवा नाक तुम्हाला जे शक्य आहे ते. आणि आता बघा लोअर बॅक पासून वरपर्यंत पूर्णपणे मणके आपले ताणले गेले. जोड श्वासाची. 5 4 3 2 1. उलट चाल. सावकाश. मानवर. हाताचा विळखा सोडून द्या. उजवा पाय खाली. पुन्हा आपलं आपण सेटल व्हायचंय आणि पुन्हा हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आणि आता डावा पाय जो आहे तो वर उचलूया. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही ही कृती करू शकता. पाऊल जमिनीकडे सैल सोडून द्या. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आपला बॅलन्स व्यवस्थित सांभाळा. उजव्या पायावरती पूर्णपणे शरीराचा भार. आणि आता शक्य असेल तर आपली हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. जोड श्वासाची. 2 ते 3 श्वास इथे थांबण्याचा प्रयत्न. आणि उलट चाल करताना सावकाश. मानवर. हाताचा विळखा सोडून द्यायचा आहे. डावा पाय खाली. आणि विश्रांती. करणार आहोत आपण सूर्यनमस्कार आणि त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. सूर्यनमस्कार हे कुठल्याही सिस्टीम वरती रामबाण उपाय आहे. त्यामुळे हे आपल्याला रोजच करायचे आहे. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित आपल्या बंद डोळ्यांसमोर
नुकताच उगवणाऱ्या सूर्याची प्रतिमा आणूया आणि प्रचंड ऊर्जा प्राणशक्ती आपल्यामध्ये प्रवेश करत आहे ही भावना आपल्या मनामध्ये. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम हिरण्यगर्भाय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मध्ये अश्व संचलनासन, पाच डावा पाय मध्ये चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नजर आपली नेवलजनकडे, नऊ उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, दहा हस्तपादासन, अकरा हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कार असेल. पुढचे 3 नमस्कार आपले थोडेसे जलद असतील आणि शेवटचा नमस्कार हा आपला सावकाश असेल. यथाशक्ती प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सुरू. ओम अर्काय नमः. 1 2 3 4 डावा पाय मध्ये, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे, 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे, 10 11 12. आणि आता शेवटचा आपली जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे असणार आहे. तिथे मिळालेला स्ट्रेच आणि त्याबरोबर प्रेशर याकडे लक्ष असेल. सुरुवात करूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 2 पाठकड्यावरती प्रेशर, 3 लोअर बॅक पासून वर पर्यंत पाठकड्यावरती आलेला ताण, 4 डावा पाय मागे, नजर आपली सिलिंगकडे. पुन्हा एकदा जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे. तिथे तुम्हाला काय जाणवते? प्रेशर आहे. लोअर बॅक पासून मधल्या बॅक मध्ये त्या सगळ्याकडे लक्ष. 5 उजवा पाय मागे, पाठीचा कणा आता स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारे इथे तो बेंड होतोय, स्ट्रेच होतोय. बरोबर, नजर समोर. 6 अष्टांगासन. आपली हनुवटी किंवा आपलं कपाळ जमिनीवरती. आणि आता इथे बघा पुन्हा एकदा पाठकणावरला आलेला कर्व त्याकडे लक्ष. जोर श्वासाची आहे. 7 पावलं जमिनीकडे फ्लॅट करूया आणि नजर सिलिंगकडे. पुन्हा एकदा जाणीव आपल्या कमरेपासून लोअर बॅक पर्यंत, मानेपासून लोअर बॅक पर्यंत. 8 नजर आपली नेवल रिजनकडे. आणि आता पाठीचा मणका छानपैकी ताणला गेलेला आहे. त्याला कमानी सारखा आकार आहे. 9 डावा पाय पुढे, पुन्हा नजर सिलिंगकडे, जाणीव पाठीच्या मणक्याकडे आणि श्वासाकडे. 10 11 आणि 12. मोकळ होती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैलसर सोडायची.
आपण करणार आहोत आज पश्चिमोत्तानासन. पाठीच्या मणक्यावरती आलेला ताण, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे, कारण की इथे तुम्हाला फॉरवर्ड बेंड मिळत आहे. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील, दोन्ही हात आपल्या मांडीवरती. तर सुरुवातीला आपण एक फक्त मुवमेंट करणार आहोत. तर आपल्याला श्वास घेत हात वर घ्यायचे, बॅकवर्ड बेंड, आणि श्वास सोडत खाली. तर फक्त आपल्याला असं अप अँड डाऊन व्हायचंय, आणि त्याच्यानंतर आपण अंतिम स्थिती घेणार आहोत. ठीक आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात आपल्या मांडीवर आहेत, पाठकण आपला सरळ, मान मध्यभागी. आणि आता श्वास घेत हात वर घेऊया, बॅकवर्ड बेंड, आणि श्वास सोडत खाली. एक, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. चार, आता श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली येताना आपली पावलं पकडा. बरोबर. आधी मान पुढे न झुकवता आधी पाऊल पकडता येत का बघा. पाऊल पकडता येत नसेल तर हात जमिनीकडे सैल सोडा. ठीक आहे. तुम्हाला जेवढं लोअर बॅक मधून पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय, आणि त्यानंतर आपलं कपाळ दोन्हीही गुडघ्यांकडे नेण्याचा प्रयत्न करा. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने अगदी सैल सर सोडून द्या. आपली हनुवटी गळ्याला लॉक करून घ्या. खांदे एकदम रिलॅक्स करा. आणि आता बघा, जाणे पुन्हा एकदा पाठीच्या मणक्याकडे घेऊन जाऊया. लोअर बॅक पासून आलेला पाठकण्यावरती ताण, त्याकडे लक्ष आणि जोर श्वासाची. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. हळूहळू सावकाश श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास घेत घेत कमरेतलं सरळ, मान मागे सैल सोडून द्या आणि विश्रांती. लक्ष आपल्या श्वासात. करणार आहोत आपण आता वक्रासन. पाठीच्या मणक्याला पुन्हा एकदा ट्विस्ट. दोन्ही पाय जुळलेले. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ असेल. बरोबर. उजवा हात मागे, जिथे आपला पाठीचा मणका आहे तिथे. डाव्या हाताने समोरून उजव्या पायाला विळखा द्या. बरोबर. आणि उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा पाय अजून सरळ जमिनीवरती स्ट्रेच करा. म्हणजे बघा, खूप छान असा आपला बेस पाठ आपला छान तयार होतो, आणि पाठकण्यावरती छान असा पीळ येतोय. आपले दोन्हीही खांदे एका सरळ रेषेमध्ये असतील. उजवा खांदा अजून थोडासा ओपन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याला एक हलकासा स्ट्रेच द्या. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर असेल. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल, हाताचा विळखा सोडून द्या, उजवा पाय सरळ करा. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, आणि आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या जवळ, डावा हात मागे पाठीच्या मणक्याच्या इथे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन डाव्या पायाचा अँकल पकडता येतोय का बघा. जर अँकल पकडता नाही आला तर हात असा जमिनीकडे सैल सोडून द्या, या प्रकारे. बरोबर. हा. आपला डावा गुडघा थोडासा उजव्या बाजूला टिल्ट होईल, थोडासा हलकासा. बरोबर. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. डावा खांदा अजून थोडासा ओपन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. 2 ते 3 श्वास थांबायचा आहे. पाठीच्या मणक्यावरती इथे पूर्णपणे पीळ येतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा,
श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल, बरोबर. हाताचा विळखा सोडून द्या, डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा, तोंडाने संपूर्ण श्वास सावकाशपणे सोडून द्या, जर श्वासाची गती वाढली असेल तर. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि मग डावा. दोन्ही हात आपले मांडीवरती असतील, बरोबर. आणि आता डोळे अलगद मिटून वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासूया. बघा, वज्रासनामध्ये आपोआप आपला पाठीचा मणका जो आहे हा नैसर्गिक सरळ राहतो. पायाच्या विशिष्ट स्थितीमध्ये पाठकणा आपला व्यवस्थित सरळ राहतो समस्थितीमध्ये. आणि आता बंद डोळ्यांनी आपल्या वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून बघूया. गुडघे समोरून जुळलेत का याचं निरीक्षण करा. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत का. खांदे एकदम रिलॅक्स, हाताची कोपरे शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. आणि आता आपण करणार आहोत उदर श्वसन अकार. आहे तो श्वास सोडूया, एक सहज श्वास भरून घेऊया, आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. आणि हा श्वास सोडताना आकार जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपलं आपला जो श्वसन आहे हा उदर भागातून म्हणजेच पोटाच्या इथून व्हायला सुरुवात होते. म्हणून आपण आता ह्याला अकाराची जोड दिली. तर आता आपण करणार आहोत उष्ट्रासन, आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आज आपण अगदी सुलभ उष्ट्रासन करूया. हळूहळू पुढे पुढे आपल्याला ऍडव्हान्स उष्ट्रासन पण करायचंच आहे. जेव्हा आपली श्वसन संस्था आपली जेव्हा आपण घेणार आहोत त्यावेळेला आपण ऍडव्हान्स उष्ट्रासन करणार आहोत. तर आज आपण फक्त बेसिक करतोय. तर दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि त्याच्यानंतर पावलांचं माउंटन, टाचा सिलिंगच्या दिशेला, बरोबर. आता दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या जिथे आपला कमरेचा भाग आहे तिथे असतील. हातांची बोटं जी आहेत ही जमिनीला पॉइंटेड असतील, ठीक आहे. आणि आता हळूहळू आपल्याला आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. कमरेचा भाग आधी पुढे घ्या, मान अजिबात मागे नका घेऊ. कमरेचा भाग पुढे घ्या म्हणजे पोट पुढे येत आहे, ठीक आहे. आणि आता आपला चेहरा सिलिंगला समांतर करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागच्या मागे आणि डाव्या हाताने डावी टाच, बरोबर. छान छान. हा, हात गोल नाही फिरवला तरी चालेल, तिथल्या तिथे केलं तरी चालेल, ठीक आहे. समजा हात नसतील पोचत ना, तर मग हात कमरेवर ठेवा. हा, कापसे ताई, ओके, हा बरोबर, छान छान, बरोबर. मान एकदम सैल, तोंड बंद, श्वास चालू. पुन्हा एकदा इथे पाठ पकड्याला एक छान असा अंतर्वक्र आकार आहे. आता इथे शक्य असेल तर उकार करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत ऊ, सावकाश उलटचाल. हळूहळू आपला उजवा हात कमरेवर घ्या आणि मग डावा हात, दोन्ही हात खाली, पावलांचं माउंटन सोडून द्या, दोन्ही गुडघे जोडून घ्या आणि पुन्हा एकदा वज्रासनामध्ये स्थिर. डोळे अलगद मिटून घ्यायचे. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सावकाश सोडून द्या. पाठ करण्यावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. आणि आता आपण करणार आहोत मार्जरासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल तर आपल्याला माहितीच आहे उजव्या गुडघ्याचं कोपर, सॉरी,
उजव्या हाताचं टोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्यायचंय आणि त्याप्रमाणे डावा आपला गुडघा ऍडजस्ट करायचा आहे. बरोबर. आणि मग आपली दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या आणि आता इथे थोडा वेळ थांबा. आपण जे उष्ट्रासन केलं होतं त्या उष्ट्रासनामध्ये पाठकण्यावरती जो प्रेशर आलेला होता तो आता आपला इथे कमी होईल. थोडा वेळ थांबा. आपली मान पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या आणि इथे आपण आता करूया मकार. आहे तो श्वास सोडा. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. दातावर दात लावून मकार. रिलॅक्स. आणि आता खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये असेल. आपलं पोट जमिनीकडे अगदी सैल सोडून द्या. छान. पावलं जमिनीकडे फ्लॅट करायच्यात. पावलांचं माउंटेन न करता पावलं जमिनीकडे फ्लॅट. आणि आता करूया मार्जरासन भाग 1. आहे तो श्वास सोडूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेने न्यायला सुरुवात करूया. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. तोंड बंद. डोळे बंद. देह धारण. आपल्या मानेच्या मणक्यापासून वरच्या ते अगदी खालपर्यंत लोअर बॅक पर्यंत आलेला पाठकण्याला अंतर्वक्र आकार, त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. प्राणधारणा. प्रयत्न शैथिल्य. कमीत कमी अट्टहास आणि जास्तीत जास्त फायदे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. डोळे उघडायचे. श्वास सोडत आता आपली मान पुन्हा एकदा मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. करणार आहोत मार्जरासन भाग 2. आता इथे ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी हे 2 करणं टाळायचं आहे. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा पाठकण्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतोय. इथे तुम्ही एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करू शकता. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. पाठकणा अजून वरती सिलिंगच्या दिशेने ताणला जाईल. संथ गतीने श्वास सोडायचा आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. सावकाश दोन्ही पाय जोडून घ्यायचे. सीटचा भाग पुन्हा आपल्या पायावरती. जर मनगटावरती जास्त प्रेशर केलं असेल तर हात थोडे पाय सोडून द्यायचे आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आपण करणार आहोत रोलिंग. त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय फोल्ड करा. आपल्या पायाला आपल्या हातांजवळ घा द्या. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी अप अँड डाऊन करायला हरकत नाहीये. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचंय. त्यांनी फक्त एकदा उजवीकडे आणि डावीकडे रोलिंग करून घेऊया. ज्यांना शक्य आहे त्यांनी आता उठायचंय आणि पुन्हा पाठीवर पडायचंय. सुरुवात करूया अप अँड डाऊन. अप. टाचा वर उचलायच्या. डाऊन. गुडघे डोक्याकडे. अप. टाचा वर. डाऊन. पावलं आपली डोक्याकडे. अप. टाचा वर. डाऊन. पावलं डोक्याकडे. अप. डाऊन.
अप. बरोबर, छान. डाऊन. सावकाश थांबायचंय. सावकाश थांबा. हाताची स्थिती तशीच ठेवा पायाभोवती. हं. आणि आता साईडवर. एकदा उजवीकडे उजव्या कुशीला आणि एकदा डावीकडे. डोकं न उचलता डावीकडे. पुन्हा एकदा उजवीकडे उजव्या कुशीला. पाठकड्याला मिळत असलेला मसाज. डावीकडे उजवीकडे. लास्ट राऊंड. आणि डावी. सावकाश मध्ये येऊन थांबा. हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पावलं जमिनीवर टेका. पावलांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये अंतर असेल. टाचा सीट पासून लांब असतील. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहेत. एकदम रिलॅक्स. आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या कमरेखाली. डाव्या हाताचा तळवा डाव्या कमरेच्या खाली. खांदे रिलॅक्स. हाताची कोपर रिलॅक्स. डोळे अलगद मिटून घ्या. श्वास घेत आपली कंबर आपल्या हातांवर प्रेस करूया. आणि श्वास सोडत रिलॅक्स करूया. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस. श्वास सोडत रिलॅक्स. श्वास घेत कंबर प्रेस करूया. श्वास सोडत रिलॅक्स. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात जे आहेत कमरेच्या खाली ते काढून घ्या. आता दोन्ही गुडघे जोडून घ्या. दोन्ही पावलं जोडून घ्या. आणि सीटचा टाचा सीटच्या जवळ जास्तीत जास्त ओढून घ्या. आपण करणार आहोत उत्तान वक्रासन. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहे. हाताची पकड जी आहे ही डोक्याच्या मागे जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे. खांदे रिलॅक्स. हाताची कोपरं रिलॅक्स. आता आपले जुळलेले पाय उजव्या दिशेला आणि मान डावीकडे. पाय उजवीकडे मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. डावी बाजू एकदम रिलॅक्स. उजवी बाजू जमिनीकडे सैल सोडलेली आहे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद. डोळे बंद. देह धारणा आणि प्राण धारणा. पाठीच्या मणक्याला आलेला ट्विस्ट सुखावह वाटतोय. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय सोडतोय. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. पुढे चाल करूया. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपले पाय आणि मान मध्यभागी येईल. तासा सीट पासून लांब गेला असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ ओढून घेऊया. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून डोकं आपल्या हाताच्या तळव्यावरती. आणि आता हे जोडलेले पाय डाव्या दिशेला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये गुडघ्यावर गुडघा पावलावर पाऊल आहे का हे आपलं आपण तपासूया. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्या. खांदे रिलॅक्स. तोंड बंद. श्वास चालू. मनातल्या मनात पुन्हा एकदा ओमचा उच्चार. चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आधी मान मध्यभागी. पाय मध्यभागी. दोन्ही हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही पाय सरळ करा. आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. इथे आपण करणार आहोत धनुरासन. यथाशक्ती प्रयत्न असेल आधी पूर्णपणे रिलॅक्स होऊया. दोन्ही पाय जुळलेले. हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर. दोन्ही पाय फोल्ड करूया. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा. डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा.
आणि आता हळूहळू मांडीचा भाग आपला वर उचला, त्या थोड्याशा स्ट्रेच करा, म्हणजे कपाळ वर उचललं जाईल आणि मग हळूहळू वरती यायचंय. नजर समोर. पाय जेवढे तुम्हाला मागून ताणता येतील तेवढे ताणण्याचा प्रयत्न करा. पाठकण्याला धनुष्यासारखा आकार प्राप्त झालेला आहे. आणि जोड श्वासाची यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल करा. हळूहळू कपाळ जमिनीवर येऊ दे. अँकल जे पकडले ते सोडून द्या आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या. कुठलाही झटका न देता बैठक स्थितीमध्ये पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. साइड बट बेंड आपण घेऊया. आपल्या उजव्या हाताचा तळवा पूर्णपणे जमिनीवर टेकवायचा आहे आणि हाताचं कोपर जमिनीवर असेल, उजव्या आपल्या मांडीच्या जवळ. बरोबर. आपण मागे पण ही कृती केली होती. आणि आता आपली नजर समोर असेल, आपल्याला कुठेही खाली बघायचं नाहीये, नजर समोर. आणि आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा आहे आणि डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करायचा आहे. बरोबर. डावा हात आपला जो आहे हा कोपरातनं सरळ असेल, नजर समोर समोर बघायचंय. हा, बरोबर. आता इथे पूर्णपणे पाठीच्या मणक्याला आपण साइडवर्ड बेंड दिलेला आहे. नजर समोर. यथाशक्ती थांबूया आणि मग सावकाश हळूहळू उजव्या हाताच्या सपोर्टने कमरेतनं सरळ व्हायचं. आता हीच कृती विरुद्ध बाजू. डावा हात कोपरापासून तळव्यापर्यंत आपल्या डाव्या पायाच्या मांडीजवळ ठेवायचा आहे, नजर समोर. आणि मग उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे आणि मग हळूहळू उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. पूर्णपणे स्ट्रेच. बरोबर. हात कोपरातनं सरळ. नजर समोर. यथाशक्ती थांबा. छान. उलट चाल करूया. हळूहळू डाव्या हाताच्या सपोर्टने कमरेतनं सरळ, उजवा हात खाली, दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे अलगद मिटून घेऊया आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. आपण करणार आहोत पद्मासनस्थ योग मुद्रा, जिथे आपल्या पाठकण्याला एक हलकासा स्ट्रेच असणार आहे. तर आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं आहे आणि ती पकड आपल्या पाठीच्या मणक्याच्या इथे असेल, जिथे आपल्या लोअर बॅकचा मणका आहे तिथे. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची. पाठकणा सरळ असेल, नजर समोर. खांदे मागून एकमेकांच्या जवळ ओढून घ्या. हाताची कोपरं मागे जातील. छातीचं प्रसारण होतंय. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे व्हा. आधी पोटाचा भाग पुढे येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि मग शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. एकदम रिलॅक्स. खांदे सैल सोडा, हाताची कोपरं सैल करा, हाताची पकड सैल करा. जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं आणि अंतिम स्थिती आपली आपल्याला कळली की मग कपाळ जमिनीकडे सैल सोडून द्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. बघा, लोअर बॅक पासून वरपर्यंत पाठकण्यावरती ताण आहे, त्याकडे लक्ष. जोड श्वासाची. उलट चाल करूया. पुन्हा एकदा हाताची पकड घट्ट करा. खांदे पुन्हा एकदा मागून एकमेकांच्या जवळ घ्या. हाताची कोपरं थोडीशी मागच्या बाजूने घ्या आणि मग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. डोळे अलगद मिटून घ्यायचे.
हाताची पकड सोडून द्या, दोन्ही हात गुडघ्यांवरती आणि पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. आणि त्यासाठी स्थिती तर आपण घेतलेली आहेच, पद्मासन अर्ध पद्मासन. जर कुणाला बदलायची असेल मांडी तर बदलू शकता, साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, मान मध्यभागी. करणार आहोत ब्रह्ममुद्रा, जी आपल्या पाठकण्याला, त्याचबरोबर सर्वायकलचे जे आपले सांधे आहेत त्याच्यासाठी तर ती लाभदायक आहेच, पण त्याचबरोबर आपला बीपी सुद्धा याच्यामध्ये कंट्रोल मध्ये राहतो. तर आता सुरुवात आहे, तो श्वास सोडायचा आहे. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आता आपली मान उजवीकडे जाईल, उजवा खांदा आणि उजवी हनुवटी एकमेकांना समांतर असेल. जास्तीत जास्त उजव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर डोळे अलगद मिटून घ्यायचे. आणि आता बघा, आपल्या गळ्यावरती समोरून दाब आहे, डाव्या बाजूने ताण आहे. लक्ष श्वासाकडे. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया, हनुवटी डाव्या खांद्याला समांतर. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावरती आलेला उजव्या बाजूने ताण, त्याकडे लक्ष. डाव्या बाजूवर प्रेशर आहे. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. छान, अगदी सावकाश जाणीवपूर्वक हालचाल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान मागे जाईल, हलकीशी मागे. चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. दातावर दात लावून घ्या, म्हणजे अपेक्षित असा ताण समोरून. आता मोठा आ करायचा आहे आणि तोंड मिटून घ्यायचंय. मोठा आ करा, जबडा ओपन करा आणि बंद करा. जबडा ओपन करा, बंद करा. जबडा ओपन करा, मोठा आ. चेहऱ्याचे स्नायू ताणू देत आणि बंद करा. उलट चाल करूया. तोंड बंद आहेच, डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी येईल. आणि आता लास्ट राऊंड. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे जाईल. फक्त हालचाल मानेमध्ये. चिन लॉक पोझिशन. हनुवटी गळ्याकडे लॉक झालेली आहे. याला जालंधर बंध असंही म्हणतात. जिथे आपला गळा आणि हनुवटी लॉक होऊन जाते त्या स्थितीला जालंधर बंध असं सुद्धा नाव आहे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. गळ्यावरती बघा, समोरून दाब आहे, मागच्या बाजूने ताण आहे. जोड श्वासाची. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. पुन्हा डोळे अलगद मिटून विश्रांती आणि संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. दोन्ही हातांची वायुमुद्रा करायची आपल्याला. दोन्ही हात समोर घ्यायचे. पहिलं बोट जे आहे ते अंगठ्याच्या मुळाशी घेऊन यायचंय आणि त्या बोटाला अंगठ्याने लॉक करून टाका. त्याच्याने अंगठा त्याच्यावर लॉक करायचा आहे. बाकीची 3 बोट आपली सरळ असतील. बरोबर. तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यावर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. डोळे अलगद मिटून घ्या. आपण केलेली आहे वायुमुद्रा. वायुमुद्रा यासाठी की आपल्या मध्ये जे सांधे आहेत किंवा ते न दुखण्यासाठी, वात विकार आपला आटोक्यात येण्यासाठी आपण ही मुद्रा केलेली आहे. आजचा आपला जो विषय आहे, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठकडा, तिथे असलेले सांधे, त्यांच्यामध्ये कुठेही दुखापत न होण्यासाठी ही वायुमुद्रा जी आहे ही अतिशय उपयुक्त आहे. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय उपयुक्त. डोळे बंद, श्वास चालू. आपल्या नैसर्गिक श्वासाची जाणीव.
श्वास घेतोय, सोडतोय. प्रत्येकाची श्वास घेण्याची सोडण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, वायू मुद्रा सोडून द्यायची. ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श, डोळे अलगद मिटलेले. हाताची बाकीची तीनही बोटं अर्धवट मिटलेली असतील. खांदे एकदम रिलॅक्स, डोळे अलगद मिटलेले, चेहरा अगदी शांत. आणि आता आपल्याला आपला पल्स रेट जाणवतोय का त्याकडे लक्ष द्या. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना जो स्पर्श झालेला आहे, तिथे ज्या नाड्या आहेत त्या नाड्यातून जो रक्तप्रवाह चालू आहे, त्या रक्तप्रवाहाच्या स्पंदनांची अनुभूती, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. आपण आज जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. आजची सुरुवात आपण दंडस्थितीपासून केलेली आहे. आपली मान आणि कंबर यांना जोडणारा पाठकणा हा अधिक लवचिक कसा होईल, अधिक फ्लेक्झिबल कसा होईल, त्या दृष्टीने आजची साधना होती. ही संपूर्ण साधना करताना कुठे आपला पाठकण्याला कुठे दुखापत झाल्यासारखी वाटतेय का, कुठे जास्त स्ट्रेच आल्यासारखा वाटतोय का, हे आपला पण तपासूया. जोड आपल्या श्वासाची करणार आहोत आपण भ्रामरीची 5 आवर्तनं यथाशक्ती. आहे तो श्वास सोडूया, खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पूरक 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 रेचक करताना भ्रमर गुंजन. सावकाश आहे ती बैठक सोडून त्या पद्मासन, अर्ध पद्मासन आणि किंवा साधी मांडी आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. संपूर्ण आपला पाठकणा जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या, एकदम रिलॅक्स. पुन्हा आपली जाणीव आपल्या पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे 1 ते 1.5 फुटाचं. आपले हात शरीरापासून लांब असतील. संपूर्ण पाठकण्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. आपण जी काही साधना केली, पाठकण्याला आपण स्ट्रेच, बेंड, ट्विस्ट सगळ्या प्रकारे जो काही आपण वळवलेला आहे, त्याच्यामुळे जर आलेला ताण तो आपण ह्या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत, रिलॅक्स करणार आहोत. उत्तानं शववत् भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्.
शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन आपल्या शरीरामध्ये पोषक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचं हे एकमेव साधन. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं हे एकमेव शवासन. सुरुवात आपण आपल्या पावलांपासून करूया. मी माझ्या पावलांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे मनाने शिथिल करत आहे. माझ्या सीटचा भाग, माझ्या कमरेचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे मी मनाने शिथिल करत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा पाय, कमरेपासून ते पायाच्या नखापर्यंत शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. हळूहळू माझी जाणीव मी माझ्या शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जात आहे. माझ्या हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, मनगटाचे सगळे सांधे, कोपर, दंड, खांदा शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. संपूर्ण उजवा आणि डावा हात माझा, तिथले सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल होत आहेत. माझी जाणीव मी माझ्या पाठीच्या मणक्याकडे घेऊन येत आहे. माझ्या 33 मणक्यांची माळ, जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे, विश्रांती घेत आहे, तीही शिथिल होत चालली आहे. माझ्या पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या मरगड्या, तिथली फुफ्फुस, माझं छोटस हृदय जे आता शांतपणे त्याचं काम करत आहे, तेही शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी जाणीव आता हळूहळू माझ्या चेहऱ्याकडे जाते. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 गाल, 2 कान अलगद विटलेले, माझे 2 डोळे, माझ्या नाकाचा भाग, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत. डोळ्यांच्या पापण्या, पापण्यांची बुबुळ, माझ्या भुवया, आठे विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल, रिलॅक्स होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत देहधारणा, शिथिलता, स्थिरता. जाणीव श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे, प्राणधारणा. मी श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याला होतोय. प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात प्रवेश करत आहे. आणि मी श्वास सोडताना माझं पोट हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होतीये. माझी संपूर्ण तणाव मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा आणि त्याप्रमाणे आपण आपली प्रत्येक कृती करणार आहोत. हा निश्चय मनाशी ठरूया. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्व चीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना लोभ हात अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ मारू. जय जय रघुवीर समर्था. माझ्या शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढलेलं आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. आणि हे कायम असंच राहणार आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे आणि आनंदी आहे.
मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती तथास्तु असा आशीर्वाद आपल्याला देत आहे. आणि आता पुन्हा एकदा आपल्याला आपला दिनक्रम चालू करायचा आहे. या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्यायची आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. डोळे अर्धत मिटलेले दोन्ही हात जोडून घेऊया. आज सोमवार आहे. महामृत्युंजय मंत्राचं पठण आपण करूया. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं, आपल्याला निर्भय करणारं, कणखर करणारं या महामृत्युंजय मंत्राचं पठण. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ॐ शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर, संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव, समर्पण भाव, आपली साधना ओमला समर्पित. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तवर्धन, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओम कडे. हरि ओम. धन्यवाद. आपली साधना इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे, भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरि ओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.